हाय नमस्कार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप 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 असं मनापासून स्वागत आहे। आजचा हा मेकअप लुक केलेला आहे संक्रांत स्पेशल असा मेकअप लुक। संक्रांतमध्ये आपण काळी कलरची साडी परिधान करत असतो। त्याच्यासाठी मी हा काळी कलरची साडी परिधान करून त्याच्यावरती थोडासा असा महाराष्ट्रीयन टचअप असा दिलेला आहे। जर तुम्हाला हा मेकअप लुक आवडला तर प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा। चला तर आपण मेकअपला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी वापरत आहे गुड वाइब्सचं ब्राइटनिंग टोनर नंतर आता आपण वापरणार आहोत गुड वाइब्सचं ब्राइटनिंग फेशियल ऑइल एलेमंडा। ही यूज करताना बॉटल छान प्रकारे अशी शेक करून घ्यायची आहे। जिथे जिथे आपण मेकअप करणार आहोत म्हणजे चेहऱ्यावरती, मानेला, कानेला, या पूर्ण याच्यावरती आपण या ऑइलने छान प्रकारे असा मसाज करून घेणार आहे। म्हणजे आपला जो मेकअपचा बेस आहे तो छान प्रकारे दिसेल, आपल्या चेहऱ्यावरती कोणतेही क्रॅक पडणार नाही। त्याच्यानंतर मी वापरत आहे गुड वाइब्सचं हायड्रेटिंग ग्लो फेस क्रीम। ही रोज हिपची आहे, खूप छान आहे, हिवाळ्यामध्ये तुम्ही ही यूज करू शकता। त्याच्यानंतर आपण वापरणार आहोत ब्लू हेवनचं फ्रूट बाम लिप बाम आहे हे। त्याच्यानंतर आता आपण वळणार आहोत प्रायमरकडे। इनसाइट पोर मिनिमाइज प्रायमर असं याचं नाव आहे। हे प्रायमर आपण चेहऱ्यावरती लावून घेणार आहे, जेणेकरून आपले जे पोर्स आहेत ते मिनिमाइज होतील। यासाठी आपण प्रायमरचा उपयोग करत असतो। त्याच्यानंतर आता आपण एलेगलचं कन्सिलर घेणार आहोत। हे कन्सिलर आपण यावेळी यासाठी यूज करत आहोत की आपल्या डोळ्याखाली जे डार्क सर्कल झालेले असतात किंवा कोणते पिगमेंटेशन चेहऱ्यावरती असतील किंवा कुठे काळपटपणा असेल ते घालवण्यासाठी आपण कन्सिलरचा उपयोग करत असतो। मी ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने कन्सिलर हे पूर्णप्रमाणे डोळ्याच्या इथे तसेच जिथे जिथे आपण कन्सिलर लावलं आहे तिथे असं व्यवस्थितपणे पसरून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता कन्सिलरमुळे माझ्या डोळ्याच्या खाली जे डार्क सर्कल आहेत ते छान प्रकारे असे हाईड झाले आहेत। त्याच्यानंतर मी वापरत आहे ब्लू हेवनचं SPF 25 PP+ हे फाउंडेशन। हे हायपर मॅट फाउंडेशन आहे, लाईटवेट आहेत, खूप छान असं हे फाउंडेशन आहे। फाउंडेशन यूज करताना नेहमी बॉटल अशी छान प्रकारे शेक करून घ्यायची आहे आणि फिंगरच्या साहाय्याने पूर्ण चेहऱ्यावरती असं डॉट 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 करून पसरवून घ्यायचे आहे। ते झाल्याच्या नंतर ब्युटी ब्लेंडरने आपण जो फाउंडेशन लावला आहे तो आपण चेहऱ्यावरती डॅब डॅब मोशनने सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे। आता मी वापरत आहे कन्सिलर। हा जो कन्सिलर मी आता यूज करत आहे तो स्विस ब्युटीचा कन्सिलर आहे। आता मी जो हा कन्सिलर वापरणार आहे त्या मला डोळ्याच्या खाली तसेच नाकाच्या इथे मला गोष्टी हायलाईट करायच्या आहे, तर त्यासाठी मी हे कन्सिलर वापरलं। आता कॉम्पॅक्टसाठी मी वापरत आहे ब्लू हेवनचं न्यूयॉर्क फिट मी कॉम्पॅक्ट। हे कॉम्पॅक्ट आपण जे फाउंडेशन लावलं आहे ते व्यवस्थित जागच्या जागी बसण्यासाठी आपण कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे। कॉन्टोरसाठी मी घेत आहे इनसाइटचं डू 2-in-1 स्टिक। हे स्टिक एका साईडला हायलायटर आणि दुसऱ्या साईडला कन्सिलर कॉन्टोर आहे। हे कॉन्टोर मी नाकावरती आपल्या गालावरती करून त्याची लाईन मारलेली आहे आणि ते पसरवत आहे। कॉन्टोर आपण यासाठी करतो की आपण जो मेकअप करतो तेव्हा फाउंडेशन लावल्यावरती त्याचा एक थर जमा होतो। तो थर न दिसता आपले चिकबोन्स जे नाक आहे ते एकदम शार्प दिसण्यासाठी आपण कॉन्टोरचा उपयोग करत आहे। माझा आवाज थोडा बसलेला आहे तब्येत खराब असल्यामुळे, तर प्लीज तुम्ही ते समजून घ्या। त्याच्यानंतर ॲब्रो फिल करण्यासाठी मी वापरत आहे इनसाइटचं स्मज प्रूफ आयब्रो पेन्सिल। याचा शेड आहे ब्राऊन।
ही ॲब्रो पेन्सिल खूप छान आहे. याच्या एका साईडला पेन्सिल व दुसऱ्या साईडला असा ब्रश दिलेला आहे. या ब्रशने या ॲब्रो पेन्सिलने मी फक्त आउटलाईन काढणार आहे व दुसऱ्या साईडच्या ब्रशने फक्त तो फिलअप करून घेणार आहे. आता आपण आय मेकअपकडे जाणार आहोत. यासाठी मी मास फॅन्सी फेस पॅलेट हे वापरत आहे. याच्यामधून जो एकदम लाईट कलरचा कॉन्टोरचा शेड आहे ब्राऊन कलर, त्याने आपल्या आयवरती आय मेकअपसाठी मी एकदम लाईट असा ब्राऊन कलर घेतलेला आहे. त्याच्यामध्येच पिंक कलरचा शेड आहे, त्याच्यामधून आपण एकदम लाईट असा पिंक शेड घेऊन आपला आय मेकअप करणार आहोत. ब्रशच्या साहाय्याने आपण पिंक कलरचा जो शेड घेऊन त्याचा आपण आय मेकअप केलेला आहे. आपला आय मेकअप डन झाला आहे. लायनरसाठी मी वापरत आहे इनसाइट कॉस्मेटिक्सचं ब्लॅक कलरचं असं लायनर. आता आपण लायनर लावून घेतलेलं आहे. दोन्ही डोळ्यांना आपण लायनर लावून घेऊया, म्हणजे आपला आय मेकअप हा डन. आता आपण मस्करा लावूया. मस्करा झाल्यावरती आपला हा आय मेकअप डन झालेला आहे. ब्लशसाठी मी वापरत आहे इनसाइट मेकअप इन्सेंटचं ब्लश. याचा शेड आहे 05 स्ट्रॉबेरी ड्रिप. हा जो ब्लश आहे मी तो फिंगरच्या साहाय्याने थोडंसं नाकाला आणि चीकवरती फिंगरच्या साहाय्याने लावलेलं आहे. आता आपण लिपस्टिक लावूया. लिपस्टिक मी वापरत आहे इनसाइट कॉस्मेटिकची ब्राऊन कलरचा शेड आहे, ज्याचा शेड आहे 01. लिप लायनरने पहिले मी लिप लायनर घेतला आहे व त्याने आपल्या लिपला शेप केलेला आहे. व आता आपण इनसाइट कॉस्मेटिकची 01 हा शेड घेऊन मी लिपस्टिक लावलेली आहे. तुम्हाला आजचा हा मेकअप लूक कसा वाटला तो प्लीज मला कमेंट डाऊन करून सांगा. आता आपण हायलायटर यूज करणार आहोत. तर हे मास्कच पॅलेट आहे, याच्यामधून आपण हायलायटर यूज करणार आहोत. हे हायलायटर खूप छान आहे. आपल्या चेहऱ्याला बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे अशी चमक आलेली आहे. एकदम वेगळाच लूक येतो हायलायटर लावल्यानंतर. मास्कच्या पॅलेटमधलं हे हायलायटर कॉन्टोर शेड खूप छान आहे. मी आता महाराष्ट्रीयन टचअप केलेला आहे. त्यासाठी मी चंद्रकोरची जी आपली टिकली आहे ती लावलेली आहे. केस अशी एक साईडला घेतलेली आहे, म्हणजे वन साईडला घेतलेली आहे व एक साईडला केस घेतल्यानंतर त्याच्यामधून पण 2 असे भाग केलेले आहे. सर्वात पहिले जो मागचा भाग आहे त्याच्यातून आपण राऊंड ट्विस्ट केलेले आहेत आणि तसेच ट्विस्ट आपण पुढचा जो भाग आहे त्याला पण तसे सेम ट्विस्ट करणार आहे. ट्विस्ट केल्यानंतर फिंगरच्या साहाय्याने त्याला असा थोडासा असा फुगा काढायचा आहे. ही हेअरस्टाईल खूप छान दिसते. नंतर टिकटॉक पिन असतात किंवा आपल्या ज्या यू पिन्स किंवा ज्या साध्या पिन असतात त्याने आपण ते सिक्युअर करून घेऊया. आता जी पुढची बट आहे त्याला पण सेम आपण ट्विस्ट करणार आहोत. मागची हेअरस्टाईल आणि पुढची हेअरस्टाईल ही दोन्हीही सेम आहेत. जर तुम्हाला हेअरस्टाईलचे व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंट डाऊन करा, मी हेअरस्टाईलचे व्हिडिओही टाकेन. आता आपण त्याला टिकटॉक पिनच्या साहाय्याने सिक्युअर केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता मी त्याला कशी फुगा काढते, म्हणजे थोडे असे पफ काढत आहे. उरलेले केस आहेत ते रबरच्या साहाय्याने मी पॅक केले आहेत. आंबोड्यासाठी जो डोनटचा बन असतो तो मी घेतलेला आहे व त्याला एका रबरने पॅक केलं आहे व उरलेली केस आहेत ती आपण यू पिनच्या साहाय्याने त्याला सिक्युअर करूया, म्हणजे जे उरलेले आपलं किंवा डोनट आहे तो जागच्या जागी बसायला पाहिजे, तो तिथून निघायला नको. आता आपण आयलॅशेस लावूया. डन. मंगळसूत्र मी घातलेलं आहे. त्याच्यानंतर आता मी कानातले घालत आहे. तुम्हाला हा मेकअप लूक आवडला तर प्लीज तुम्ही मला सांगा,
म्हणजे मलाही खूप छान वाटेल की तुम्हाला माझा मेकअप लूक आवडला आहे. कानातले घातले. आता आपण घालणार आहोत बांगड्या.